आजच्या दिवसाच्या बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीने होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मनोहर जोशी हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत, श्रद्धांजली वाहिली जात आहे। अत्यंत दुःखद अशी आजची ही सकाळ। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। तर मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगडच्या गोरेगावमध्ये त्यांचा जन्म झाला। तर 1967 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 1968 मध्ये दादरमधून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले। 1976 ते 1977 ते मुंबईचे महापौर झाले। 1990 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली। 1995 महाराष्ट्राचे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ते 95च्या सरकारमध्ये झाले। 1999 मध्ये ते मुंबईमधून खासदार झाले। त्यानंतर केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत 1999 ते 2002 मध्ये असाही त्यांचा प्रवास आहे। त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष 2002 ते 2004 अशा प्रकारचा राजकीय प्रवास देखील त्यांचा राहिलेला आहे। मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। एक शिवसेनेचं ज्येष्ठ नेता, एक निष्ठावंत नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे। महाराष्ट्रभर आणि शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांची सर अशी ख्याती होती। मनोहर जोशी यांच्या निधनाने आता महाराष्ट्रासह शिवसेनेला मोठा धक्का बसला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।